जेव्हा अहंकार शक्तीपेक्षा मोठा होतो तेव्हा विनाश निश्चित असतो आणि त्या अहंकाराचं नाव होतं रावण. तो फक्त एक राजा नव्हता, तो होता ज्ञानाचा, तपस्येचा आणि अपार सामर्थ्याचा प्रतीक. रावणाच्या तपश्चर्येने स्वर्गालाही हादरून टाकलं आणि अखेर ब्रह्मदेव स्वतः प्रकट झाले. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्याला दिलं असाधारण वरदान. त्या वरदानानंतर रावण झाला अजिंक्य. त्याची शक्ती, त्याचा अहंकार दोन्हीही वाढतच गेले आणि आता त्याला थांबवणं अशक्य झालं होतं. रावणाच्या शक्तीपुढे देव सुद्धा असहाय्य झाले होते. स्वर्ग, पृथ्वी आणि ऋषीमुनी सगळेच त्रस्त झाले होते. म्हणूनच एकच मार्ग उरला, भगवान विष्णूंची शरण. आता धर्म वाचवण्यासाठी आणि अधर्म संपवण्यासाठी भगवान विष्णूंनी निर्णय घेतला पृथ्वीवर अवतार घेण्याचा. आणि मग अयोध्येत अवतार झाला श्रीरामांचा. सत्य आणि धर्माचा एक नवीन प्रारंभ. रावणाची सर्वात मोठी चूक म्हणजे त्याने माणसांना तुच्छ समजलं आणि म्हणूनच त्याचा अंत करण्यासाठी श्रीराम जन्माला आले. जय श्रीराम.